नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरती परीक्षेत वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहे. हा या टॉपिकवरचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 हा चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तरी तुम्ही तो पार्ट पण बघून घ्या. आजचा पहिला प्रश्न आहे, रॉलेट ॲक्ट कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे काळा कायदा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने सरकारला देण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉलेट ॲक्ट. पुढचा प्रश्न आहे, रॉलेट ॲक्ट विरुद्ध गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 6 एप्रिल 1919. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींची राष्ट्रीय नेता म्हणून देशपातळीवर अर्थाने ओळख निर्माण करणारा सत्याग्रह कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉलेट ॲक्टचा सत्याग्रह. पुढचा प्रश्न आहे, रॉलेट कायद्याविरुद्ध अमृतसरमध्ये सभाबंदीचा आदेश कोणी दिला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे जनरल डायर. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड हा केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 13 एप्रिल 1919. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेत कोणत्या सणानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे बैसाखी. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेत गोळीबार करणारा कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे जनरल डायर. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेत किती फेरी झाडण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 1600. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेच्या हत्याकांडावेळी असलेला पंजाबचा गव्हर्नर कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मायकल ओडवायर. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे हंटर समिती. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेत किती व्यक्तींचा बळी गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे 400. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी आपली सर ही पदवी सरकारला परत केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला हत्याकांडाचा बदला मायकल ओडवायरची हत्या करून कोणी घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार उधम सिंग. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे हंटर समिती. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बागेत किती व्यक्तींचा बळी गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे 400. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी आपली सहरी पदवी सरकारला परत केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला हत्याकांडाचा बदला मायकल ओडवायरची हत्या करून कोणी घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार उधम सिंग. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर किती वर्षांनी सरदार उधम सिंग यांनी मायकल ओडवायरची लंडन येथे हत्या केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 21 वर्षांनी. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचा राजीनामा दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे शंकर नारायण. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाने कोणत्या देशव्यापी आंदोलनास जन्म दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे असहकार आंदोलन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा सुलतान जगातील सर्व मुस्लिमांचा खलिफा होय? या प्रश्नाचं उत्तर आहे तुर्कस्तान. पुढचा प्रश्न आहे, तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी सुरू केलेल्या चळवळीस काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे खिलाफत चळवळ. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1919. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळीचे भारतीय नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद अली शौकत अली. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत चळवळीस कोणी पाठिंबा दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे, असहकार आंदोलन व खिलाफत चळवळ यांची सांगड कोणी घातली? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, खिलाफत परिषदेचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे,
अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे हिंदू मुस्लिम ऐक्य या चळवळीत पुन्हा एकदा दिसून आले. या प्रश्नाचं उत्तर आहे खिलाफत चळवळ. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीसंदर्भात निर्णय घेण्याकरिता 4 सप्टेंबर 1920 रोजी काँग्रेसचे खास अधिवेशन कोठे भरले? या प्रश्नाचं उत्तर आहे कलकत्ता. पुढचा प्रश्न आहे कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपतराय. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीचा ठराव नागपूर अधिवेशनात केव्हा मंजूर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 डिसेंबर 1920. पुढचा प्रश्न आहे 26 डिसेंबर 1920 या वर्षी नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे चक्रवर्ती विजय राघवाचार्य. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे मंजूर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे चक्रवर्ती विजय राघवाचार्य. पुढचा प्रश्न आहे 1 ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधींनी कोणत्या पदवीचा त्याग केला? या प्रश्नाचं उत्तर आहे केसर-ए-हिंद. पुढचा प्रश्न आहे ICS पदवीचा त्याग कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे असहकार आंदोलनास सुरुवात केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना. स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1923 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेचे म्हणजेच काँग्रेसच्या अंतर्गत स्थापना झालेला पक्ष कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे चित्तरंजन दास. चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाचे सचिव कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे सरकारची अडवणूक करण्यासाठी निवडणूक लढून कायदेमंडळात प्रवेश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला पक्ष कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाचे इतर संस्थापक सदस्य कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे न.चि. केळकर, डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर जयकर, विठ्ठलभाई पटेल हे स्वराज्य पक्षाचे इतर संस्थापक सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर किती काँग्रेस सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 100. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाने कोणत्या वर्षी झालेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर निवडणूक लढविली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1923. स्वराज्य पक्षाने 1923 मध्ये झालेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर निवडणूक लढविली. पुढचा प्रश्न आहे 1923 वर्षाच्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळाच्या 105 पैकी किती जागा स्वराज्य पक्षाने जिंकल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 48. पुढचा प्रश्न आहे सर्वपक्षीय गोलमेज परिषद बोलवावी असा ठराव विधिमंडळात कोणत्या पक्षाने सहमत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न आहे राजकीय कैद्यांना राजबंदी मुक्त करण्यासाठी विधिमंडळात कोणत्या पक्षाने ठराव सहमत करून घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न आहे भारतीयांना भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य पक्ष. पुढचा प्रश्न आहे 1919चा कायदा अयशस्वी ठरल्याचे कोणत्या समितीने सांगितले? या प्रश्नाचं उत्तर आहे मुडीमन समिती. मुडीमन समिती 1924 मध्ये स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न आहे 1925 मध्ये काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीमती सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे सायमन कमिशनची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1927. पुढचा प्रश्न आहे भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. या प्रश्नाचं उत्तर आहे कारण कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.
पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे डेव्हिड सायमन. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशनचे मुंबईत आगमन केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1928. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशन कोणत्या वर्षी भारतात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1928. पुढचा प्रश्न आहे, लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध मोर्चाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या ठिकाणी सायमन कमिशन विरुद्ध मोर्चाचे नेतृत्व केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशन विरुद्ध दिलेली घोषणा कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे सायमन गो बॅक. पुढचा प्रश्न आहे, मुंबई सायमन कमिशन विरुद्ध कोणी निदर्शने केले? या प्रश्नाचं उत्तर आहे युसुफ मेहर अली. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशनने आपला अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला केव्हा सादर केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मे 1930. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणत्या भारत मंत्र्यांनी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे बर्कनहेड. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या भावी राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, सर्वपक्षीय समितीमधील इतर सदस्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अली इमाम कुरेशी, बापूजी अने, बॅरिस्टर जयकर, सुभाषचंद्र बोस, तेज बहादूर. पुढचा प्रश्न आहे, सर्वपक्षीय समितीने भारताच्या भावी राज्यघटनेच्या तयार केलेल्या आराखड्यास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे नेहरू रिपोर्ट. पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्ट कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्ट तयार करणाऱ्या सर्वपक्षीय समितीचे सचिव कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्ट मंजुरीसाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय परिषदेपुढे केव्हा मांडण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 22 डिसेंबर 1928. पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्टमध्ये कोणत्या स्वातंत्र्याची भारतासाठी मागणी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे वसाहतीचे स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न आहे, नेहरू रिपोर्ट कोणी अमान्य केला? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरिस्टर जिना. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांच्या राजकीय अधिकाराच्या दृष्टीने 14 मुद्दे कोणी मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरिस्टर जिना. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगच्या अधिवेशनात बॅरिस्टर जिन्नांनी 14 मुद्दे कोणत्या वर्षी मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1929. पुढचा प्रश्न आहे, बॅरिस्टर जिनाने मांडलेले 14 मुद्दे कशाविरुद्ध मांडण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे नेहरू रिपोर्ट. पुढचा प्रश्न आहे, बारडोलीचा सत्याग्रह हा केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1928. 1928 बारडोलीचा सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न आहे, बारडोलीचा सत्याग्रह कोणत्या राज्यात घडला? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव लाहोर अधिवेशनात केव्हा सहमत झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 31 डिसेंबर 1929. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे नेते? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाचा त्याग कोणत्या अधिवेशनात करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठरावाद्वारे राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाचा त्याग केला? या प्रश्नाचं उत्तर आहे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. पुढचा प्रश्न आहे, कोणता दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1930. पुढचा प्रश्न आहे, भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा हिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा कोणत्या दिवशी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1930. पुढचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 1930 रोजी पंडित नेहरूंनी कोणत्या नदीच्या किनारी तिरंगा फडकविला? या प्रश्नाचं उत्तर आहे रावी नदी.
पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंगाचा ठराव कोणत्या अधिवेशनात पारित झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे संपूर्ण स्वातंत्र्य हे काँग्रेसचे उद्दिष्ट कोणत्या अधिवेशनात ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे मोतीलाल नेहरूंनी आनंद भवन काँग्रेस चळवळीला केव्हा अर्पण केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1930. पुढचा प्रश्न आहे आयर्विन घोषणा केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 31 ऑक्टोबर 1929. पुढचा प्रश्न आहे आयर्विन घोषणा कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड आयर्विन. पुढचा प्रश्न आहे गोलमेज परिषदा कोणाच्या शिफारशीनुसार घेण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे सायमन कमिशन. पुढचा प्रश्न आहे पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 नोव्हेंबर 1930. पुढचा प्रश्न आहे लंडन येथे पहिली गोलमेज परिषद कोणी आयोजित केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पंचम जॉर्ज. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेत कोण हजर राहिले नव्हते? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेतील हिंदू महासभेचे सहभागी नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरिस्टर जयकर व डॉक्टर मुंजे. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेत मुस्लिमांचे सहभागी नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे शमी व आगा खान. पुढचा प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेतील दलितांचे सहभागी नेते कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे मवाळ राष्ट्रवादी गटाचे पहिल्या गोलमेज परिषदेतील सहभागी प्रतिनिधी. या प्रश्नाचं उत्तर आहे सेटल वॉर्ड. पुढचा प्रश्न आहे कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी हजर नव्हते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिली गोलमेज परिषद. पुढचा प्रश्न आहे गांधी आयर्विन करार केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 मार्च 1931. पुढचा प्रश्न आहे कोणत्या करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधी आयर्विन करार. पुढचा प्रश्न आहे काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्याचे कोणत्या करारात मान्य केले? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधी आयर्विन करार. पुढचा प्रश्न आहे भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी कोणत्या करारात देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधी आयर्विन करार. पुढचा प्रश्न आहे डिसेंबर 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने कोणत्या पक्षास बेकायदेशीर जाहीर करून बंदी घातली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे काँग्रेसने गांधी आयर्विन कराराला कोणत्या अधिवेशनात मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे कराची अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे दुसरी गोलमेज परिषद केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 7 सप्टेंबर 1931. पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेतील काँग्रेसचे प्रतिनिधी. या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधीसोबत सरोजिनी नायडूही या परिषदेवर हजर होत्या. पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे जातीय निवाडा केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 ऑगस्ट 1932. पुढचा प्रश्न आहे 17 ऑगस्ट 1932 मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला? या प्रश्नाचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न आहे हरिजनासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे कोणत्या निवाड्यानुसार मान्य करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे जातीय निवाडा. पुढचा प्रश्न आहे 1932च्या जातीय निवाड्याने मतदारसंघाचे विभाजन किती गटात केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 17. पुढचा प्रश्न आहे तिसरी गोलमेज परिषद केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 नोव्हेंबर 1932. पुढचा प्रश्न आहे
तिसरी गोलमेज परिषदेवर कोणत्या पक्षाने बंदी घातली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे काँग्रेस. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेत भारताचे किती सदस्य उपस्थित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 22. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित संस्थांचे सदस्य 12. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेत सरकारने आमंत्रित केलेले उपस्थित सदस्य पंडित मदन मोहन मालवीय व बॅरिस्टर जिन्ना. पुढचा प्रश्न आहे, जातीय निवाडा विरोधात गांधीजींनी कोठे आमरण उपोषण केले? या प्रश्नाचं उत्तर आहे येरवाडा तुरुंग. पुढचा प्रश्न आहे, जातीय निवाडा विरोधात गांधीजींनी आमरण उपोषण केव्हा केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 20 सप्टेंबर 1932. पुढचा प्रश्न आहे, पुणे करार केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1932. पुढचा प्रश्न आहे, पुणे करार कोणामध्ये झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर B.R. आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, पुणे करार या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे येरवाडा करार किंवा ऐक्य करार. इथं ऐक्य पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, पुणे करारात स्वतंत्र मतदारसंघाऐवजी कोणती मागणी मान्य करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे दलितांसाठी राखीव जागा. पुढचा प्रश्न आहे, पुणे कराराप्रमाणे दलितांना विधिमंडळात किती राखीव जागा देण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 148. पुढचा प्रश्न आहे, पुणे कराराप्रमाणे दलितांना केंद्रीय कायदेमंडळात किती टक्के राखीव जागा देण्यात आल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 18%. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे एप्रिल 1934. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने काँग्रेसवरील बंदी केव्हा उठवली? या प्रश्नाचं उत्तर आहे 4 जून 1934. पुढचा प्रश्न आहे, कोणते आंदोलन मागे घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने काँग्रेसवरील बंदी उठवली? या प्रश्नाचं उत्तर आहे सविनय कायदेभंग आंदोलन. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे झाले? याचं उत्तर आहे फैजपूर, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे कोणत्या वर्षी भरले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 1936. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित नेहरू. पुढचा प्रश्न आहे, 1937 वर्षीच्या देशात निवडणुका कोणत्या कायद्याने झाल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 1935च्या कायद्याने. 1937 या वर्षी देशात किती प्रांतात निवडणुका झाल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे 11. पुढचा प्रश्न आहे, 1937 या वर्षीच्या निवडणुकात 11 प्रांतांपैकी किती प्रांतात काँग्रेस अधिकारावर आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 8. 1937च्या निवडणुकीत काँग्रेसला कोणत्या प्रांतात विजय मिळवता आला नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब व सिंध. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सामील झाल्याची घोषणा कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो. व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट ऑफर घोषणा केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ऑगस्ट 1940. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट ऑफर घोषणा कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हाईसरॉय लिनलिथगो. पुढचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 ऑक्टोबर 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ झाली होती. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ ही कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केली होती. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ 1940 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केली होती. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरिस्टर जिना. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना 1930 या वर्षीच्या कोणत्या अधिवेशनात मांडली? या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद अधिवेशन.
अलाहाबाद अधिवेशनामध्ये मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना मोहम्मद इक्बाल यांनी मांडली होती. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रात पाकिस्तान नाव कोणी तयार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे चौधरी रहमत अली. पुढचा प्रश्न आहे, चौधरी रहमत अली कोणत्या विद्यापीठाचे विद्यार्थी होते? या प्रश्नाचं उत्तर आहे केम्ब्रिज विद्यापीठ. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान नाव कसे तयार करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर, सिंध, बलुचिस्तान आणि पाकिस्तान हे मिळून पाकिस्तान नाव हे तयार करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान हे नाव चौधरी रहमत अलीने कोणत्या वर्षी तयार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1933. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानचा ठराव अखिल भारतीय मुस्लिम लीगने केव्हा पारित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे 23 मार्च 1940. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानचा ठराव कोठे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पारित झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, 23 मार्च 1940चा पाकिस्तानचा ठराव कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर ठराव. पुढचा प्रश्न आहे, 23 मार्च 1940 रोजी कोणत्या अधिवेशनात बॅरिस्टर जिन्नाने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जाहीरपणे केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. 1938 सालच्या काँग्रेसच्या हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुरी येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुभाषचंद्र बोस यांनी कोणाचा पराभव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पट्टाभी सीतारामय्या. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुरी येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांना देण्यास कोणाचा विरोध होता? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपदाचा त्याग केला? या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिपुरी. पुढचा प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, बंगाल असेंब्लीच्या निवडणुकीत तुरुंगात असताना जनतेने कायदेमंडळात कोणास निवडून दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन, जर्मनी येथे कोणत्या सेंटरची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे फ्री इंडिया सेंटर 1941. 1941मध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना बर्लिन येथे सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस, अमरसिंग, प्रीतम सिंग यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, आग्नेय आशियात ब्रिटिश विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांना कोणी आमंत्रण दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस टोकियो, जपान येथे केव्हा पोचले? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 मे 1943. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस. पुढचा प्रश्न आहे, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना कोणाच्या मदतीने तयार केली? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅप्टन मोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे, युद्धबंदी झालेल्या सैनिकांची फलटण रासबिहारी बोस यांनी कोणाच्या मदतीने तयार केली? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅप्टन मोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची अधिकृत घोषणा कोणी केली? केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 सप्टेंबर 1942 आझाद हिंद सेनेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेतील फलटणीचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधी रेजिमेंट, नेहरू रेजिमेंट, आझाद रेजिमेंट, आझाद हिंद. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेमधील महिला पथकाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे झाशीची राणी. पुढचा प्रश्न आहे, झाशीची राणी महिला पथकाचे प्रमुख कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे निशाण काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे तिरंगी ध्वज. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द कोणते होते? या प्रश्नाचं उत्तर आहे जय हिंद. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य कोणते होते? या प्रश्नाचं उत्तर आहे चलो दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते होते? या प्रश्नाचं उत्तर आहे कदम कदम बढाए जा.
पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना केलेले आवाहन. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सरकार म्हणजेच हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सरकार म्हणजेच हंगामी सरकारची स्थापना झाली. आझाद हिंद सरकार म्हणजेच हंगामी सरकारची स्थापना कोठे झाली? सिंगापूर कॅथे हॉलमध्ये. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील सहकारी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुभक्त सिंग धिल्ला, प्रेमकुमार सहगल. पुढचा प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाचे नामकरण काय केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे शहीद बेट. पुढचा प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निकोबार बेटाचे नामकरण काय केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य बेट. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या सुभाष फलटणीचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे शाहनवाज खान. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील कोणता प्रदेश जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे आराकान. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेने जिंकलेले भारतातील पहिले ठाणे कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे माऊडॉक, आसाम. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेला कोणता भाग जिंकता आला नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे इम्फाळ. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेला कोणती मोहीम अर्धवट सोडावी लागली? या प्रश्नाचं उत्तर आहे इम्फाळ मोहीम. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 ऑगस्ट 1945. पुढचा प्रश्न आहे, नेताजी यांचा गूढ मृत्यू विमान अपघातात कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे तेपेई फॉर्मोसा बेट. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे अधिकाऱ्यावर लष्करी न्यायालयात कुठे खटले चालवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे लाल किल्ला, दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे अधिकाऱ्याच्या वतीने कोणी खटले चालवले? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, फुलाबाई देसाई, तेज बहादूर सुप्रू. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. पुढचा प्रश्न आहे, स्टॅफोर्ड क्रिप्स भारतात केव्हा आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 23 मार्च 1942. पुढचा प्रश्न आहे, क्रिप्स योजना कोणी मांडली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्टॅफोर्ड क्रिप्स. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.